नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी। ऐसा लाभ बांधा गाठी, ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पाये पडे मिठी किंवा पडले मिठी। नामा परते साधन नाही, नामा परते साधन नाही, जे तो करचे नाही शे काही। ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पाये पडे मिठी। हकारोने सांगे तुका, हकारोने सांगे तुका, नाम घेता राहू नका। ऐसा लाभ बांधा गाठी, विठ्ठल पाये पडे मिठी। विठ्ठला आपल्या थोरण गावामध्ये, ज्या गावाचं नाव थोरण, तिथली माणसं धोरण। पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली, आपण हांडेला बघितला मोबाईलला, पण मोबाईल म्हणलं मला काय कळत नाही, बघितला फक्त म्हणले याचं कीर्तन आहे त्याचं कीर्तन आहे। वर्ष किती आहे आपल्या सप्त्याचं? 76व्या वर्षात पदार्पण करत असताना ह्या ठिकाणी मनमोहन सिंग बाबा यांच्या प्रेरणेने हा सप्ताह सुरू केलेला आहे। कोंडेश्वर भगवान अनेक ह्या ठिकाणी ग्रामस्थ, समस्त ग्रामस्थ, थोरणकर सर्वांच्या कृपाशीर्वादाने आपण सप्त्याला सुरुवात केलेली आहे। आणि पहिला दिवस म्हणलं की पहिल्या दिवशी महाराज लोक तारखीच घेत नाही, कारण पहिला दिवस किती महत्वाचा आहे ते महाराजांना माहीत नाही अजून। विठाला पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजे सद्गुरु दास तुका। पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा महाराज लोक सांगतात, तारीख गेलेली घेतच नाही, कारण पहिल्या दिवशी थोडी गळमळ राहते। पण ते बी कामाची सुरुवात बघा तुम्ही, पहिल्या दिवशी जरा इकडे तिकडे मागं पुढं होत असतं। आपल्याला आऊस जरी झुपायचं ठरलं ना तरी पहिल्या दिवशी त्याला आमचं आखाडतं, बैलांचं जुगार जुळत नाही, एक मागं वाढणार एक पुढं वाढणार, म्हणून पहिल्या दिवशी तारीख महाराज घेत नाही। पण पहिला दिवस इतका महत्वाचा आहे ना, रेबीन मी कापणारी आज, वा वा, कुदळ मी टाकणारी आज, पंचोरवाळ्या मी आज टाकणारी, कसला बी रथी महारथी आला तरी माझ्या पंचोरवाळ्यातच त्याला ते जेवावं लागणारी। पहिल्या दिवस लय महत्वाचा आहे, पण का महाराज पहिले लोक पहिल्या दिवशी तारीख घेत नाही मलाच कळालं नाही अजून। पण मी भाग्यवान ठरलो, माझा पहिला दिवस जवळजवळ सगळ्या गावाने माझा पहिला दिवस असतो। पहिल्या दिवशी सुद्धा कीर्तन करण्याकरता त्याला पुण्य लागतं, भाग्य लागतं, आणि जरा जाणकार माणूस लागतो आमच्यासारखा म्हातारा। ते सगळ्या गोष्टी ना जाणून करायच्या असतात, म्हणून ह्या ठिकाणी सप्ताह करत असताना मावळ तालुक्यामध्ये पहिल्या वेळेला जेव्हा भरत महाराजांच्या बरोबर आम्ही आलो, त्यावेळेला खऱ्या अर्थाने गाव जरी छोटं असलं ना तरी अगदी पार कामशेटपासून तर सगळी माणसं ह्या सप्त्याला हजर राहतात, प्रत्येक माणसं इथं हजेरी देतात। तुम्हाला सांगू, माणूस जवळ येण्याकरता फक्त प्रेम करावं लागतं। आपण जर कोणाच्या कार्यक्रमाला गेलो ना तर माणसं येतात ना, माणसं आता मोकळी नाही यायला।
प्रेम ही गोष्ट अशी आहे, फक्त प्रेम ही गोष्ट फक्त संतांनीच मिळवली, बाकी कोणाला प्रेम नाही मिळवता आलं. संत महात्म्याकडे जे प्रेम होतं ते तुमच्या आमच्याकडे प्रेम नाही. आपल्याकडे काय झालंय आता माहिती आहे का, प्रत्येक माणसाला वाटतं मला लोकांनी मोठं म्हणलं पाहिजे, माझ्या गळ्यात लोकांनी हार घातला पाहिजे. आम्ही हाराची वजी मानकुटात अडकून अडकून मरायच्या मागे आलोय आता रोज आमच्या गळ्यात. काय काय माणसाला वाटतं माझ्या गळ्यात हार घातला पाहिजे, मला लोकांनी चांगलं माहिती. पण तुम्हाला लोकांनी चांगलं म्हणण्याकरता जे सूत्र आहे ना ते फक्त तुम्ही एक डोक्यात ठेवा. तुम्हाला चांगलं म्हणावं असं वाटतं ना लोकांना, कामं चांगली करा. वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्याच्या जीवनामध्ये संत महात्म्य काय, मला तुम्ही सांगा. सप्ताह कशा करता करता हा पहिला माझा प्रश्न आहे. पैसे लय झाले म्हणून, आपल्याला करमत नाही म्हणून का, मग आम्हाला महाराज लोकांना तारखे नाही म्हणून सप्ताह करायचं का. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. धर्म टिकून जर ठेवायचं असलं तुम्हाला सत्य करावं लागणार. महाराज किती मोठा येईल, महाराजांनी काय सांगितलं यापेक्षा. आणि ह्या मंडपामध्ये येऊन जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या पदरात पुण्य पडणार, हे बी विसरू नका. तुम्ही मोबाईलवर 10 जरी कीर्तन ऐकली आणि मोबाईलवर लय चांगले चांगले महाराजांची चिंतनं जरी ऐकणार तर पुण्य तुम्हाला मिळणार नाही. पुण्याची एक ठरलेली जागा आहे, इथं जेव्हा लागेल तुम्हाला ऐकण्याकरता. इथं आल्याशिवाय पुण्य तुमच्या पदरात नाही. किती मोबाईलवर तुम्ही कीर्तन ऐका, तुमचा उद्धार होणारच नाही. उद्धार होण्याकरता फक्त संत महात्म्याचे पायी तुम्ही धरले पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग मी घेतलेला आहे सेवेकरता. आज पहिला दिवस असल्यामुळे नामपरत अभंग घ्यावा लागतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन जर तुम्हाला सांगायचं ठरलं, पाहायचं ठरलं तर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये 8 पिढ्या वारीबंदच झाली नाही. आपण किती किती पिढ्याचे मालकरी आहेत, तरी पण आपण ना खेळ चालवतोय. अशी किती पिढ्या परमार्थ आहे आपल्या घरामध्ये. मला कोणी असं वर हात करून सांगा की माझ्या घरामध्ये सगळी माणसं परमार्थिक आहे, सगळी माणसं मालकरी आहे. 100 एखादंच घर असं असेल की सगळी माणसं मालकरी आहे आणि सगळ्या माणसांना परमार्थाचा छंद आहे. प्रत्येक माणसाचा छंद वेगळा आहे. परमार्थ एवढी सोपी गोष्ट नाही महाराज. परमार्थ करण्याकरता साधू संतांनी रात्रंदिवस डोळे फोडले, रात्रंदिवस. जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग लिहिले ना, जसा जसा त्यांना अनुभव आला ना तसे अभंग लिहिले महाराजांनी. मला सांगा, पहिलं महाराजांचं ज्या वेळेला जीवनामध्ये परमार्थामध्ये जेव्हा महाराज आले ना तेव्हा तरुण होते, त्यांना सांगायला पण कोणी नव्हतं. आपल्या घरामध्ये सांगायलाही माणसं आहेत. आता मला सांगा, आपल्यासारखी म्हातारी माणसं घरात कशी करतायत. आपण कोणत्या अवस्थेमध्ये येत आता, ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्ती आश्रम, वानप्रस्थ आश्रमामध्ये मला वाटतं घुसलो. 50च्या तर पुढेच गेलोय ना आपण आता. मग त्या माणसाने स्वतः चांगलं वागायचं असतं, जीवन चांगलं जगायचं असतं आणि ह्या तरुण पोरांना चांगलं सांगायचं असतं. हे म्हातारे माणसांचं काम आहे. पण ही म्हातारीच बिघडलेली सगळी. आता हे काय सांगणार आहे तरुणांना. म्हातारी माणसं आहेत ना, ज्याला बाप म्हणून जीवन जगायचे ना, त्या बापाला इतकी जपून पावलं टाकावं लागतात महाराज. एक लक्षात घ्या, सांगेन मी तुम्हाला. माऊली ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये बापाची चूक झाल्यामुळं किती भोगावं लागलं माऊली ज्ञानोबारायांना. समाजाने माऊली ज्ञानोबारांना समाजामध्ये घेतलं का, फक्त लग्न झाल्यानंतर संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्याच्या नंतर तिकडे गेले आणि परत माघारी आले आणि परत हे मुलं झाली. शेवटपर्यंत माऊली ज्ञानोबारायांना लोकांनी एवढा त्रास दिला महाराज, एवढा त्रास दिला. बापाची भूमिका एवढी सोपी समजू नका. बाप जीवनात जर चांगला जगला ना तर त्याच्या पोराकडे अशी बोट दाखवायची ताकद होणार नाही. पण बापच बिघडल्यात आता. काय शास्त्र सांगता लोकांना, काय वव्या सांगता, काय अभंग सांगता. बाप कोणती नीट राहिले सांगा ना मला तुम्ही. आता आपलं जीवन जगत असताना तुम्ही माळा घालू नका, वाऱ्या करू नका, पण जीवन तरी कमीत कमी नीट जगा ना. तुम्ही जर जीवन नीट नाही जगला ना तर तुम्हाला जीवनामध्ये सुख नावाची गोष्ट कधी मिळणार नाही. मला तुम्ही सांगा, आपण सप्त्याला ज्या वेळेला येतो, बरं मला तुम्ही सांगा, रात्रंदिवस कीर्तन ऐकणारी माणसं हो आपण. मोबाईलला कीर्तन ऐकतोय, दहाव्याला कीर्तन ऐकतोय, सप्त्यात कीर्तन ऐकतोय, वाढदिवसाला कीर्तन ऐकतोय, तरी परिवर्तन का नाही. परिवर्तन आपल्यावर का होत नाही याचं कारण सांगू तुम्हाला. आता आपणही नीट राहिलेलं नाही आणि सांगणारे पण नीट राहिलेलं नाही. कीर्तनकार तरी का खरे बोलायचे तवा आणि कोणाचं कीर्तन ठेवा याचं तरी कुठं तुम्हाला बाण येतावा. आपल्या वडिलांच्या जीवनामध्ये काय केलं, वाऱ्या केल्या का नाही, काय केलं का नाही. आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धाला कीर्तन कोणा ठेव हे सुद्धा जर आपल्याला भान नाही. कोणाचे कीर्तन ठेवा हे सुद्धा तुम्हाला कळत नाही. मला तुम्ही सांगा, जगद्गुरु तुकोबाराय जीवन कसे जगले महाराज.
जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये महाराजांचा परमार्थ वाढला. महाराजाला उगाच मानलं नाही लोकांनी. जगद्गुरु तुकोबारायांचा परमार्थ वाढला आणि परमार्थ वाढल्यानंतर पारच जड झालं. समाजाकडे कुणीच जाईना. नुसती महाराजांच्या पाठीमागे लोक हिंडायला लागले. म्हणजे अरे काय अभ्यास, काय त्यांची वाणी, काय त्यांचं बोलणं. सगळी माणसं तुकाराम महाराजाच्या मागं जेव्हा जायला लागले ना तेव्हा तुकाराम महाराजाला विरोध केला. समाजा माणसं विरोध कधी करतात माहिती का? तुमचा पखवादार हात चांगला आहे ना, नाही दाखवणारकडे कोणालाच. आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला स्वतःला एक गोळा उठवतो. महाराजाचं लय चांगलं असतं का? तेव्हा गाणारा घरांचं लय चांगलं असतं का? कोणाला पटत नाही महाराज. हा त्याची चूक काढणार, तो त्याची चूक काढणार. नाही ती चटच कमी पडली, मुर्राच कमी पडला, थापच कमी पडली, अशी टाकाय पाहिजे, तशी टाकाय पाहिजे. म्हणजे कोणीच कोणाचं मिळतं करून घ्यायना. महाराजांचा परमार्थ वाढला. देहू गावातील लोक तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला जायला लागली. आणि कीर्तनाला जायला लागल्याच्या नंतर समाजाला असं वाटलं, अरे एवढे विद्वान आपण असताना आपल्या कीर्तनाला कोणी येईना, आपल्या घरी कोणी येईना. प्रत्येक माणूस उठतो तुकाराम तुकाराम तुकाराम. प्रकार काय? जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन लोहगावामध्ये व्हायचं. आणि लोहगावामध्ये महाराज कीर्तनाला जेव्हा जायचे ना तर त्या ठिकाणी एक शिवबा कासार होती. जेमतेम परिस्थिती होती. महाराजांचं एकच कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकलं एवढं परिवर्तन झालं. महाराज ते घरीच राहायला तयार नाही. आणि घरीच राहायला तयार नाही म्हणल्याच्या नंतर सारखे कीर्तनाला जायची. बरं, महाराजांची कीर्तन लोहगावात झाली, पुण्यामध्ये झाली आणि देहूगावामध्ये झाली. याच्या व्यतिरिक्त महाराजांनी कीर्तन कुठं केलीच नाही. आता काय काय लोक आम्हाला म्हणतात तुकाराम महाराजांनी पैसे घेतले नाही. तुम्हाला पैसे घ्यायला लाज नाही वाटत? पण तुकाराम महाराजांनी कीर्तन कुठं घेतली हे तुम्हाला माहीत नाही. फक्त प्रश्न तुम्ही विचारणार, महाराजांची कीर्तनं कुठं झाली, महाराजांचं जीवन कसं, महाराज जीवन जगले हे काही माहीत नाही आपल्याला. फक्त तेवढंच आपल्याला माहिती तुकाराम महाराजांनी पैसे घेतले नाही आणि घेती आणि देती आणि ते नारकातात. एवढे प्रमाणे यांनी पाठ करून ठेवलं समाजाने. अरे महाराज जीवन कसं जगले, तुम्ही जीवन कसा? तुकाराम महाराजाचं किमान तुम्हाला नाव घेण्याची सुद्धा तुमची हेच नाही, दानतच नाही. कारण तुमचा तेवढा अभ्यास पण नाही, तुम्ही तेवढं जीवन पण जगत नाही. कीर्तन करत असताना शोभा कासार सारखे कीर्तनाला जायचे. पत्नीने सांगितलं कीर्तनाला जाऊ नका बरं, आपली परिस्थिती जेमतेम आहे. तुम्ही कीर्तनाला गेल्यावर तारमळ होती, ऐकायला तयार नाही. एक दिवस म्हणले प्रसंग असा घडला, जगद्गुरु तुकोबाराया कीर्तनाला गेले आणि शोभा कासार कुठंतरी बाहेर गेलती. आणि त्या बाईने ठरवलं की तुकाराम महाराजाला आता सोडायचं नाही. म्हणले महाराज आज स्नानाला माझ्याकडे यायचं, तुम्ही जेवायला माझ्याकडे यायचं. महाराज म्हणले काय हरकत नाही. तुकाराम महाराजांची दृष्टी होती. तुकाराम महाराजाला समोरची जी महिला आहे ना ती आपली आई वाटत होती, बहीण वाटत होती. तशी आपली दृष्टी नाही राहिलेली. आपण बिघडलेली माणसं आहे सगळी. फक्त लोकांना आपण नाव ठेवणार. आपण कसं वागतो जरा आपले सातबार येता फसा, लोकांचा नका उचकू. आपला सातबारा पहिला ताफाचा, आपल्याकडं बरोबर किती चुकीचं किती हे आपण पाहिलंच नाही. त्या माऊलीने म्हणत्या तुकोबारायांना स्नाना करता बोलावलं, असं उकाळलं पाणी उकाळलं. आणि उकाळलेलं पाणी म्हणली महाराज तुम्हाला मी साबण लावून आंघोळ घालणार आहे आज. आणि उकाळतं पाणी महाराजाच्या अंगावर ओतलं त्या माऊलीनी. महाराजाच्या अंगाला फोड आले एवढाले तरी महाराज काहीच बोलले नाही. जळो माझी काया माझी
महाराजांच्या अंगा उकळतं पाणी उठलं. तेवढ्यावर त्या माऊली समाधान झालं नाही. महाराजांनी फक्त एकच हाका मारली माझ्या भगवंताला, जळो माझी काया लागला वनवा धावरे केशवा माये बापा. हाक मारल्याबरोबर अंगाचे सगळे फोड महाराज जागच्या जाग्यावर जिरून गेले आणि आग नाही झाली. जसं आपण येशीत बसतो ना असं महाराजाचं अंग झालं. ताकद होती महाराजांच्या जीवनामध्ये, नामस्मरणाची ताकद होती, खरी भक्ती होती. तरी त्या माऊलीचं समाधान झालं नाही. माऊली म्हणले, महाराज तुमच्याकरता मी जेवण बनवलंय. कडू भोपळ्याची भाजी त्या माऊलीने केली होती महाराजांना जेवण्याकरता. महाराज म्हणले, आता स्नान संध्या झाली, आता स्वयंपाक झाला का? म्हणले, हो चला म्हणले जेवायला. आता जेवायला बसल्याच्या नंतर महाराजांनी विचारच केला नाही. महाराज पाणी फिरवलं. वारकरीच फक्त पाणी फिरतात ताटाला, बाकी कोण पाणी फिरत होता वा? लोक काय काय आम्हाला विचारतात, तुम्ही पाणी काय म्हणून फिरवता? आता हे जर तुम्हाला माहीत नाही पाणी काय म्हणून फिरता, हे जर तुम्हाला माहीत नाही तर आपण गेलेलंच बरं नाही का? काही आपण कीर्तन ऐकतो, काही आपण सगळ्या गोष्टी करतो. मला सांगा, आळंदी तुम्हाला इथून 40-50 किलोमीटर असेल, जास्तीत जास्त 50 किलोमीटर. 50 किलोमीटर मात्र त्या दिवशी मला तुम्ही वाऱ्याला घेतले, मला बरं वाटलं. हायतावर वाऱ्या करून घ्या. मेल्याच्या नंतर पोरं म्हणते, मा बाप गेला आता मोठा बोवा नाहीचा मोठा. कायला मानकडा बसा आणायचा का मोठा बोवा? हायतावर नीट राहायचं नाही. जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय, तव तू आपुले पहिला पाय, तीर्थयात्रे जाय तो नको, आपुले पहिला आहे, तीर्थयात्रे जाय तो नको, तव हे सकळ सिद्ध आहे, जोपर्यंत माणूस तरुण आहे ना तोपर्यंत परमार्थात येतच नाही. महाराज पूर्ण शिकलं लावणार, वारीला जाणार नाही, कीर्तनाला जाणार नाही, अभ्यास करणार नाही. आणि एकदा वय झालं ना की आता लोक म्हणतात, महाराज आळंदीला निघाले काय, आम्हाला एखादं पुस्तक आणून द्या ना, आम्हाला जरा काकडा पाठ करा. तो बापाची पिंड आहे का आता काकडा पाठवायला? हो मा बोललं नाही खडूस आहे बरं का सर, पण माफी मागून बोलतो. मा तोंड जर सुटलं ना काय बोलून सांगतात यायचं नाही. परमार्थ करण्याकरता आहे ना जरा वेळ द्यावा लागतो. शहाण्या माणसाकडे जावं लागतं. हे शहाण्या माणसात आम्ही बरेच दिवस म्हणून आम्हाला परमार्थ कळलाय, नाही तर आम्हाला परमार्थ कळलाच नसता. हे माणसं सकाळी सकाळी ते वाचत असताना याला विचार, तुम्ही काय वाचिता? म्हणले, फडके बुवा नित्यनेम वाचिताच आम्ही. नित्यनेम 30 नेम आहेत. नित्यनेम शमगाप्पाच्या मालिकात ही माणसं रोज वाचित असतात. त्यांच्याकडे बघून बघून आम्ही परमार्थ शिकलो. आमचं जरी वय एवढं झालंय ना, परमार्थ शिकण्याकरता अकलीवान माणसाकडेच जावं लागत. मोकार कोणाच्या नादी लागून परमार्थ कळत नाही. ऐका, महाराज जेवायला बसले, कडू बापल्याची भाजी. आणि जेवायला बसल्यानंतर मला सांगा, कडू बापला म्हणजे काय साधन आहे? मृत्यू जायचा शृंगारीला, गाढव तीर्थी नाणीला, आणि कडू या माखीला गुळी जायचा. कडू भोपळा असताना पण महाराजाला ती भाजी इतकी गोड लागली. महाराज म्हणले, बाई आत्तापर्यंत लय जणाची तर पंक्ती हाणल्या, लय पंक्ती जोडल्या, पण इतकी टेस्ट आणि इतकं चांगलं. ती बाई म्हणली, एवढं जरी आपण या माणसाला हे केलं तरी काहीच परिणाम आहे ना. उकळतं पाणी अंगावटलं तरी हुसहुस करीना. कडू भोपळ्याची भाजी खायला दिली तरी म्हणतात जेवण लय गोड झालं, लय सुंदर झालं. तुकाराम महाराज म्हणली, ती बाई म्हणली, आता करायचंच काय? चला विठ्ठला. जगद्गुरु तुकोबराय तिथून गेले आणि त्याच्यानंतर परत पती आली. पती आल्यानंतर म्हणली, मी महाराजांचं खूप स्वागत केलं. तरी सांगायचे, परत तुम्ही सारखं सारखं कीर्तनाला जात नका जाऊ, आपली परिस्थिती जेमतेम आहे. एक दिवस प्रश्न असा निर्माण झाला, म्हणले पोरगा आजारी पडलं शिवबा कासाराचं, आणि पोरगा आजारी पडलं आणि पोरग गेलं.
आणि पोरग गेल्यानंतर महाराजांचं कीर्तन होतं, त्या कीर्तनात आणून त्या बाईने पोरग ठेवलं. मला तुम्ही सांगा, आमच्या कीर्तनात जोराळं सुद्धा अजून मेलेलजीत व्हायला. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात ते पोरग आणलं आणि आणल्याच्या नंतर लोकांनी सांगितलं, म्हणले महाराज अहो एक पोरग म्हणले तिथं मेलेलं तुमच्या कीर्तनात. त्यावेळेला माझ्या तुकोबराने असे वर हात केले, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनाधना अनंत गणा विनाशा. फक्त हाक मारल्याबरोबर आहे ना, आणि महाराजांनी भजन सुरू केलं, रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण अहो महाराजांनी भजन केल्याच्या नंतर मेलेलं पोरग उठून बसलं, त्यासाठी वाजवायला लागलं. आणि मग लोकांनी पाहिलं, अरे म्हणजे काय ताकद आहे तुकोबरायांची. तुकाराम महाराजाच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं जीत व्हायची, आमच्या कीर्तनात जीत माणसं आमच्याकडे काहीच नाही राहिलेलं. आता फक्त टलाट हिंगण बेट, पायात बुट, अंगात कोट, डोक्यात छाटून वडीत चाललंय, काही राहिलेलं नाही महाराज लोकांकडे. आचरण राहिलेलं नाही, वारी राहिली नाही. कोणता महाराज तुमच्या तालुक्यातला एखादा मला असं सांगा, प्रत्येक महिन्याच्या वारीला जातो, लय हात घातला ना लय जोबन तुम्हाला. लोकांना सांगायचं कमरा बांधू बांधू, असं करा तसं करा, तुकोबरायाने असं केलं, ज्ञानोबारायाने तसं केलं. अरे तुमचं काय? आपण कुठं वारीला जात नाही, आपण काहीच करीत नाही. दिंड्यामध्ये सुद्धा आघाडी बसलेला असतो, म्हणून तो मोठी मोठी पोटं झाल्यात खपा खपा. मी कोणाच्या डोळ्यात बोट घालतोय असं नाही बरं का, नाही तर म्हणते ना अरे याचं कीर्तन काय ठेवलं तुम्ही, हाताला माप काढायला लागला. मी कोणाचं माप काढीत नाही, वस्तुस्थिती सांगतो फक्त. आपण पायवारीला जात नाही, महिन्याच्या वारीला जात नाही, आपण काही गोष्टी करत नाही, फक्त लोकांना सांगायचं आणि सांगायचं. आता नाव घेत नाही गड्या, पण तुमची इथंच मला एक अनुभव आला. 4,000 का काय पाकिट बरोबर होतं, म्हणजे एवढ्या जमत नाही, परत पैसे द्यावा लागले. पैशाला सगळी मात्र पुढं असतात. आचरण काय महाराज, एक लक्षात घ्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये आचरणाला लय महत्त्व आहे. तुमचं राजकारण असू, परमार्थ असू, नाही तर काही बी असू. अजून आवर्जून सांगतो, आता इथून पुढच्या पिढीमध्ये फक्त पोरांना जीव लावून काम करून घ्या. आपला सगळ्यांचा खळका झालेला आहे. आता आपण काही जास्त दिवस राहणार नाही. फक्त पोरांना जीव लावा आणि जीव लावून कामं करून घ्या, त्यांना काही गोष्टी शिकवा. म्हणून आपल्या घरात असणाऱ्या म्हाताऱ्या माणसांनो, हो, आपल्या नातांना, आपल्या पोरांना परमार्थ काय आहे ना हे सांगा. विठाला अजून सांगेन मी तुम्हाला. राजा शिवाजी, तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला यायची. राजे होते आणि राजा शिवाजी पोटात असताना त्या माऊलीला ढोळे काय झाले हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचे आज. राजा शिवाजी जिजाबाईच्या पोटात असताना दासीने विचारलं, म्हणले राणीसाहेब तुम्हाला ढोळे काय होत्यात? त्यावेळेला राणीसाहेबाची अवस्था बघा, अशा मुठी पिळल्या. म्हणले चपाळ घोडा असावा, तलवार म्यान करावा आणि सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यामध्ये फिरावा, असे मला डोळे वाटते. आणि त्यावेळेला वाटत होतं जिजाबाईला कुणीतरी एखादा जन्माला यावा भारत देशामध्ये. परतंत्रामध्ये जो देश घुटलाय ना, तो फक्त स्वातंत्र्य करण्याकरता कुणीतरी जन्माला यावा, आणि म्हणून ते डोळे होत होते आईसाहेबांना. ऐका, राजा शिवाजी 5 वर्षाचे असताना शहाजीराजे चाकरीने होते कुठं? विजापूरला. आणि आदिलशाहीच्या दरबारामध्ये राजा शिवाजीला सांगितलं की तुम्ही आता आमच्या बरोबर यायचं. आणि तिथं आल्याच्या नंतर त्यांना असा मुजरा करायचा. आदिलशाहाला मुजरा करायला सांगितला होता.
शहाजीराजांनी स्वतःच्या बापाने मुलाला सांगितलं होतं मुजरा करायचा, हे संस्कार आहेत, बापाने मुलाला सांगायचंच असतंय. पण ज्या वेळेला म्हणले शिवाजी महाराज तिथं गेले ना, 2 वेळा सांगितलं, 3 वेळा सांगितलं, 3 वेळा सांगितल्याच्या नंतर राजा शिवाजींनी कडाळले, आवाज टाकला, म्हणले राजे भर सभेमध्ये माझ्या माता भगिनीची इज्जत तुटणारे, गोहत्या करणारे, शेतकरी बांधवाला पिळणारे आणि यांना मुजरा करायला सांगता, धिक्कार असो म्हणले तुमच्या सभेचा. अरे आपल्या गावात आल्याच्या नंतर मर्क कुत्र सुद्धा शेपूट हालू हालू बुकन, पण दुसऱ्या तिथं जाऊन एवढं बोलणं सोपं नाही. विजापूरला जाऊन राजा शिवाजीने आवाज टाकल्यानंतर आदिलशाहाला वाटलं अरे बापरे 5 वर्षाचं पोरग आणि एवढं डिलिंग मध्ये बोलतोय. त्यांना माहिती आहे, कारण आपल्या भारताची माती तुम्हाला सांगू हा देश थोरांचा वीरांचा आहे, नीतीचा धर्माचा आहे. पण आपणच वाटोळे करणारे माणसं येतात, आपण नीती मानेना, धर्म मानेना, काहीच मानेना. ह्या देशाचं वाटोळं करायला कारणीभूतच आपण आहे. हा वीरांचा सोरांचा देश आहे. ऐका, विवेकानंद स्वामी व एक स्त्री मोहित झाली आणि म्हणले मला तुमच्याशी लग्न करायचे. म्हणले नाही माझ्याशी लग्न करणार, मला पोरग होतं का पोरगी तुम्हाला माहीत नाही, माझ्यासारखा जन्माला येईन का हे तुम्हाला माहीत नाही, मी तुमचा पोरगा आणि तुम्ही माझ्या माता, अशी भूमिका कोणाची आहे का. आणि त्यावेळेला त्यांनी जे वाक्य वापरलं ना, इथं जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपणही म्हणतो सर तुम्ही आता हे वाईट वाटून घेऊ नका, मी जाणकार माणूस आहे, जुना माणूस आहे. राखी बांधायची, त्याला गुरुभाव करायचा आणि त्याच्याबरोबर लग्न करायचं, लाजा ठेवल्यात कुठं रे यांनी, मला हेच काय कळा. शंकरनाना तुम्हाला जरा वाईट वाटून माझं बोलणं, पण मला तुम्ही सांगा, जिला तुम्ही बहीण म्हणता ना, तिच्यावर कसलंही संकट आलं ना तरी तिची सेवा करायची असं शास्त्र आहे. विठाला तुकोबारांनी परमार्थ केला आणि परमार्थ नुसता केला नाही महाराज, त्यांना अनुभव होता आणि अनुभव असल्यामुळं सगळ्या लोकांना महाराजांनी सांगितलं अभंगाचं पहिलं चरण. नाम घेता बोठा बोठे, नाम घेता बोठा बोठे, नाम घेता बोठा बोठे, नाम घेता बोठा बोठे, नाम घेता बुठा बुठी, नाम घेता बुठा बुठी, नाम घेता बुठा बुठी, नाम घेता बुठा बुठी. राती तुटी ऐसा लाभ बाधा गाठी, ऐसा लाभ बाधा गाठी, राती तुटी, नाम घेता उठा उठे होय संसाराचे तुटी. जगद्गुरु तुकोबारायांना नामस्मरण करताना अनुभव काय आला असावा मला तुम्ही सांगा. ज्यांनी रामायण लिहिलं त्यांचं पहिलं चरित्र बघा. थोडी माणसं मारली का?
बरं त्यावेळेला असं एक शास्त्र सांगतं की जाणकार माणसं असे सांगतात की त्यांनी असं येड्यावागड्याला मारलंच नाही, माणूस मारायचा आणि शाली घालून टाकायचा त्या रांजात, एवढे माणसं मारली. पण बघा संतांची एवढी ताकद असते महाराज. एखादा सत्पुरुष आहे तुमची जर गाड झाली ना, आळंदी पंढरीची वारी का करायचं ऐका. एखादा सत्पुरुष जर त्या रस्त्याने गेला आणि त्याच्यावर जर तुमचा पाऊल पडला तर तुमचं जीवन उजळून जाईल. आणि म्हणून आपण वाऱ्या करायच्या. कधी का व्हायना त्या महात्म्याचा पाऊल पडला आणि त्याच्यावर जर आपला पाय पडला ना तर माणसाच्या जीवनामध्ये पूर्ण माणूस बदलून जातो. एवढी ताकद असती. मला तुम्ही सांगा, एवढी माणसं मारली, एवढी माणसं मारली आणि त्यावेळेला म्हणले त्या रस्त्याने नारद महर्षी चालली होती, हातामध्ये चिपळ्या, विद्यावस्थेमध्ये होती. विचार केला नाही. तुम्हाला सांगतो, जी माणसं आज भरकणली आहेत ना त्यांना कोणीच कळत नाही. त्याला महाराज कळत नाही, त्याला चांगला माणूस कळत नाही. तो प्रत्येक माणसाला दादागिरीच करतो. तिथं आल्याच्या नंतर सांगितलं, पळत आला म्हणा थांबा. त्यांनी सांगितलं मी कुठंच जात नाही. अरे पण हे वाईट जे तू कृत्य करतोय ना, हे बघा आपण केलेलं जे पाप आहे ना हे आपल्यालाच फेडायचे बरं का, लक्षात घ्या. याला कुणी वाली नाही. आपल्या मुलांना जीवन जगण्याकरता, आपली मुलं मोठी करण्याकरता ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय वाचा. दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा एकदा जरा डोक्यात घ्या. लय पैसे मिळवतान, लय माळ्या बांधतान, लय बंगले बांधतान, पोरं नीट राहायचीच नाही. आपली पोरं मोठी होण्याकरता ती संपत्तीच महाराजाची पाहिजे, कष्टाची असली पाहिजे, नीतीची असली पाहिजे, धर्माची असली पाहिजे, तेव्हा पोरं चांगली जन्माला येतात. आपण जर नाही ना काय काय गोष्टी केल्या त्याप्रमाणे जेथ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली ठाया, ते जाण धनंजय बुद्धी. संपत्ती मिळवताना मोकार कशी संपत्ती मिळवायचं नाही. जोडलिया धन उत्तम व्यवहार, उदात विचार व्यक्तरी, उदात विचार व्यक्तरी. जोडलिया धन उत्तम धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगीन जीव खाणी. परोपकारणेने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, भूतदया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. शांतिरूपे न हो कोणाचा वाईट, वाढवी मत्व बलिदानची. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. राजा हो, संपत्ती मिळवत असताना एक अनुभव सांगतो, तुम्हाला पटणार नाही. मी पुण्याला 79 साली 13 वर्षे सुतारी काम केलं. सुतारी कामामध्ये कमिशन मिळत असतं गुरुजी, कमिशन. एकदा कमिशन काढलं नाही, मला रात्रभर झोप आली. सारखं माझ्या मनात अरे कोणाला तरी मी कोणाला तरी फसवलंय. आमच्या गुरुकडे गेलो आणि गुरुवार्यांना सांगितलं, गुरुवारे मी 200 रुपये कमिशन काढलंय. त्यावेळेला मला हाजरी होती 5 रुपये आणि कमिशन काढलं होतं 200 रुपये. नाही चैन पडली मला. म्हणलं मी कमिशन काढलंय, काढताना बरं वाटलं. आमचे गुरु म्हणले, हे बघा आता हो नाही तुमच्याकडून चूक झाली, पण आता असं करा म्हणले. त्यावेळेला मला त्यांनी एक ज्ञानेश्वरी घेऊन दिली साखरे महाराजाची आणि एक गाथा घेऊन दिली. त्यावेळेला गाथेची किंमत मला वाटतं 30 किंवा 35 रुपये असेल त्या काळामध्ये.
आता तो गाथा माझ्याकडून असा चुकून त्या खांडावरती राहिला, त्याला वाळ्या लागल्यामुळं गाथा संपून गेला, पण 3 ज्ञानेश्वरी माझ्याकडे अजूनही. आणि उरलेले पैसे म्हणलं वारकऱ्यांना चिया पाजा किंवा वारकऱ्यांना खायला घाला. परत मी कमिशन काढलं नाही. आणि ज्या माझ्या मित्रांनी कमिशन काढलं ना, ते कमिशन कधी मिळायचं? दिपोळीत असेल कमिशन मिळायचं, वर्षभर कमिशन काढलं आणि मिळायचं. मग ज्यांना कमिशन मिळालं ना, मग ते गडी काय करायचे माहिती आहे का? चांगली मजा आणायची, ते पातळ पाणीच प्यायची, बाकीचं खायचं, खाऊन खाऊन मेले. वाम मार्गाचा पैसा तुम्हाला कधी सुखच देणार नाही असं शास्त्र आहे. तुमच्या घरात येणारा पैसा, तुमच्या घरात येणारी संपत्ती ही कशाची पाहिजे? नेतीची पाहिजे. नकोच पैसा आपल्याला वाम मार्गाचा. गरिबी राहू द्या, थोडी परिस्थिती कमी राहू द्या, पण वाम मार्गाच्या पैशाने तुमची पिढी चांगली घालणार नाही, अधोगतीलाच जाणार. ऐका, समोर आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं महर्षींनी, अहो तुम्ही जे हे करताय तुमच्या बायका पोरांसाठी, याला कोणी वाली आहे का नाही? ह्या पापाचा तुम्ही विचार करताय का नाही? कारण हे तुमच्या बरोबर कोणी राहणार नाही. कळू येईल अंतकाळी प्राण प्रयागाच्या वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ. आपल्या बरोबर कुणी राहणार नाही. आपल्याला एकट्याला हे गडी येणार, टाकणार थिनगी, माघारी जाणार, बरोबर कोणीच येणार नाही. हे करता कशा करता? म्हणले घरी विचारून ये. हा म्हणला तुम्ही पळून जाता. मला मी पळून जाणारा माणूस नाही. एवढा मी जर बोलतोय म्हणलं मी पळून जाणार आहे का? ये म्हणले घरी विचारून. घरी पत्नीला विचारलं, पोरांना विचारलं. म्हणले मी जे हे करतोय वाट मारायचा धंदा, पैसा आणून देतोय तुम्हाला, याचं काय? म्हणले मला काय घेणं आहे आम्हाला त्याचं. तुम्ही आणून देताय, आम्ही मजा करतोय, आम्ही खातोय, आम्हाला काही नाही. तुमचं तुम्हालाच भोगावं लागणार आहे. आणि मग पश्चाताप झाला. मग परत माघारी आला, डोक्यावर हात ठेवला आणि 12 वर्षी तिथंच राम नाम राम. पहिल्यांदा तर राम राम सुद्धा म्हणले माणसं येत नव्हतं, एवढं पाप झालं. मारा 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 म्हणायचा. आणि नंतर 12 वर्षांनी परत महर्षी आले. आणि मला तुम्ही सांगा, त्यांनी रामायण आंधी नेलं, मग राम जन्माला आले. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. बोले आपली कीर्ती वाढवली तर, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी. बोली आपली कीर्ती वाढवली तर, केले रामायण रामादी, रामादी, केले रामायण रामादी. त्याच्यानंतर म्हणले राम जन्माला आले. नंतर रामाने राज्य केलं. रामाने राज्य केल्यानंतर लहू अंकुश सांभाळायला सुद्धा वाल्मिकी ऋषी होते. हा प्रश्न माझ्या गुरुला विचारला होता. त्यावेळेला आमच्या गुरुंनी माझ्या पाठीवर थाप टाकली होती. अरे म्हणले तुमच्या डोक्यात हालच कसं काय हे? मी म्हणलं पहिल्यांदा वाट मारायचा धंदा त्यांनी केला, त्यानंतर ऋषी झाले, महर्षी झाले. आणि रामायण म्हणलं अगोदर त्यांनी लिहिलं, मग राम जन्माला आले. आणि म्हणले काय 60,000 वर्ष रामाने राज्य काहीतरी केलं. नंतर म्हणले लव आपण सांभाळाय, पण ते म्हणलं आयुष्य किती? मग आमच्या गुरुने असं डोक्यावर हात ठेवून सांगितलं, म्हणले ती इच्छामरणी होती. आपण इच्छामरणी पाहिजे नव्हतो. वा, इच्छामरणी नसल्यामुळे भरोसा नाही कोणाचं काय होईल, कोणाचं काय होईल. जास्त करून तर माणसं आता ते असं ते काय म्हणतात त्याला, ते 1% यानेच माणसं जास्त मारायला लागली. आता आपल्याला जर जीवन चांगलं जगायचं ना, अजून एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो, पडतोय का बघा. शरीर चांगलं ठेवा गड्या तर नाव. हा भारत देश तुम्हाला घडवायचा आहे. मी सांगेन तुम्हाला कथा. हा भारत देश तुमच्या ताब्यात आहे. उगा मोकार कोणापाशी बी नाक घासू नका. स्वाभिमानाने जीवन जगा. स्वाभिमानाने. आपण स्वाभिमान गमावणारी माणसं आहेत. स्वाभिमान राहिलंच नाही आपल्याकडे आता. एखादा माणूस आपल्याला नुसता पाटील मानला ना, पाटील की बास हा चवड्यावर चालायला लागला. अरे त्याचे विचार काय, त्याचे आचार काय, जरा बघा ना, जरा बारीक माग पुढं जरा बघा ना तुम्ही. ऐका, राजा शिवाजी लहान असताना फक्त राजा शिवाजीने ते नाच गाणं फक्त लांबून ऐकलं. आणि ऐकल्यानंतर मासाहेबाला सण नाही झालं. म्हणले राजे, परतंत्रामध्ये गुटलेला देश तुम्हाला स्वतंत्र करायचा आहे. तुम्हाला हे नाच गाणे ऐकून जमणार नाही.
राजकीय क्षेत्रातल्या माणसांनी त्याला सुद्धा शास्त्र आहे कसं जीवन जगलं पाहिजे. बघा केलेलं जे पाप आहे ना हे समाजाला भोगावं लागतं. सत्यवादी माणसांनी कुठलीच वाईट गोष्ट करायची नाही. त्या काळामध्ये एक चूक झाली होती एका माणसाकडून. राजा शिवाजीने त्या माणसाचे हात पाय कलम करून टाकले. एका परस्त्रीची इज्जत लुटली होती. माग पुढं पाहिलं नाही. आपलं चाललंय काय आता. आणि एवढे बलात्कार झाले एवढं हे झालं काय होतंय का. यांनी त्यांना पाठीशी घालायचं. कधीच कल्याण होणार नाही राजा हो. एक लक्षात घ्या. संतांनी त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे. आपलं कल्याणच होणार नाही कधी. वाईट माणूस जर पाठीशी घालून तुम्ही जीवन जगला ना तर त्याचं वाटोळ होणारच होणार. पण तुमचं सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही. परस्त्रिया माऊली समान माऊली समान परस्त्रिया माऊली समान माऊली समान परधनी बाटोने दे मन बाटोने दे मन. आपल्या पोराची चाचणी घ्यायची असती. आईने जर चोरी केली ना पोरांनी त्याला शिक्षा करायची असती. पण आईने जर शिक्षा केली नाही. माझ्या वयाच्या 13व्या वर्षामध्ये एक बिडी वळली होती. बाहेर पोट भरायला गेलतो आम्ही आणि बिडी वळल्याच्या नंतर माझ्या आईने मला बुचाट्याने हाणलं होतं. म्हणली तुला म्हणली आकलीचा तपास असला पाहिजे ना. आपण पोट भरायला आलोय म्हणली. तुझं वय म्हणली एवढं कमी आणि बिडी वळतो लाज वाटत नाही तुला. बुचाट कळालं तुम्हाला बुचाट. माझ्या म्हातारीने मला बुचाटाने हाणलेला अजून माहिती आहे ना. ते परत त्या बिडीचं नाव घेतलं नाही. जात जाडायचं. आता आपलं काही जरी केलं तरी पोर म्हणते माझा राजा लय हुशार आहे. काय तुझ्या राजाला करते मातीत घालते. तुझा राजा पार काय वाटोळं केलं मग तुझ्या ध्यानात यायचं का. आईने त्याला सुनावलं पाहिजे. माझ्या वडिलांचा एवढा धाम होता ना महाराज आम्हाला. आम्ही जर असं कुठं जर दिसलो वडील दिसले लपून बसायचो आम्ही. माझ्या वडिलांचा पण लय धाम होता. पूर्वीच्या काळामध्ये माणसं मानणारी होती. आई वडिलांना मानणारी आमची पिढी होती. आता नाही राहिलं ते तुमच्या पिढीत. हा जोडतो बा सगळ्या पुढं. मी तुम्हाला कोणाला नाव ठेवत नाही कोणाची मी हे करत नाही. पण आता कोणी मानणारे राहिले नाही. अरे ह्या सप्त्याला आपण येतो ना. सप्त्याला कीर्तना करता येतो. ह्या कीर्तनाला काहीतरी घेऊन घरी जात जा ना. किती सांगते तरी नाही ऐकते बटकीचे. पुढे शिंदळी ते रडते. महाराज म्हणले जरा अरे ऐक राजा हे काय चाललंय ह्या जगामध्ये. परमार्थ म्हणजे काय पोर खेळ नाहीये. परमार्थ कीर्तनकार जे की आपल्याला सांगतात ना काही गोष्टी ह्या घरी घेऊन जा. तुमचं जीवन चांगलं जगा. तुमचं अख्खं जे कुटुंब आहे ना पूर्वी सारा सार विचार करा उठा उठा नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे. सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाची. सार काय आसार काय याचा आई कर मना तुझ्या सोयीता टाकून पंढरी ताराना मना माझी स्मरावा पंढरी ताराना मना माझी स्मरावा. ऐके रे मना तुझ्या सोयीता टाकून पंढरी ताराना मना माझी स्मरावा पंढरी ताराना मना माझी स्मरावा. ऐक रे मना तुझ्या सोयीचा पंढरीचा राणा. कारण मना हरे जरा ऐक तू. ऐक रे. परत तारुण्याचं तुम्हाला सांगतो ज्यांनी तारुण्य जिंकलं ना महाराज तो माणूस सक्सेस आहे आज समाज. कर्णा भाग्यवंत कर्ण भाग्यवंत नटी हरी कीर्तनात. कारण तरुण वयामध्ये परमार्थ करायचा असतो. पण तरुणाच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुशी धुळी जायचा. आटोनी वेटूनी बांधेला मुंडा सण जगामध्ये फिरे
जनामध्ये फेरे मैसा जायचा तो ऐकत नसतो, त्या ऐकण्याच्या परिस्थितीतच नसतो. किती जरी सांगितलं ना बाळू असं करू नको तसं करू नको. आता कधी कधी लाडाने आमच्या नातू म्हणतात अण्णा तुम्हाला काहीच कळत नाही. आता आम्हाला काय कळत नाही, मग कळतं कोणाला नेमकं म्हणते ते बिचारी आपली लाडाला नाही, कारण त्यांना त्या वयामध्ये ह्या गोष्टी काही कळत नाही. मला फक्त आता एक दृष्टांत मला सांगायचा आणि नंतर आपल्याला भजन घ्यायचं. आपल्याला कीर्तन जास्त वेळ करायचंच नाही, कारण कीर्तन लांबवणाऱ्या महाराज असतो मला लय राग येतो. नावडे ज्या कीर्तन उठोनी याद, नावडे ज्या कीर्तन उठोनी याद, नावडे ज्या कीर्तन उठोनी याद, नावडे ज्या कीर्तन उठोनी याद. तेथे भाग होते महत् पापा, तेथे भाग्य होते महत् पापा, तेथे भाग्य होते महत् पापा. ठीक आहे, तुमचं प्रमाण आहे ना. नावडे कीर्तन त्यांनी उठून यावं हे प्रमाण मला मान्य. ऐका आता, एक पुण्यातली मैत्रीण आणि एक बाहेर देशातली मैत्रीण होती, परराष्ट्रामधली. आणि त्या मैत्रिणीचं ठरलं पुण्यात यायचं, आणि पुण्यात यायचं ठरल्यानंतर तिने सांगितलं 12:32ला म्हणजे आमची रित्या अमक्या तमक्या ठेसराव बरोबर येते. ती पोरगी म्हणली बाई असं कसं होईल म्हणली, 12:32ला म्हणजे 12:32लाच कशी काय येणार. ती म्हणली अगं जसं मला कळत आहे का तशी 12:32लाच ती गाडी तिथे. रेल्वेचं जर टाइम जर हुकलं तर माणसं राहते का. टायमिंग जे झालंय ना आपल्या हांडेलावरती 9 ते आता किती टाइम आहे 7 ते 9. 7 ते 9. मग 7 ते 9च्या आतच आपली नाही मग पण काही जरी जर काय काय माणसाने मग खालून चिठ्ठ्या द्यायच्या यांना महाराज तुम्ही आता बंद करा. एक सांगू तुम्हाला, ज्या माणसाचं बोलणं लोकांना आवडतं ना ती जास्त बोलत नाही, आणि ज्याचं आवडत नाही ना ती बोलल्याशिवाय राहत नाही. विठाला जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन पुण्यामध्ये होतं. नानापेठामध्ये एक मंदिर आहे तुकोबारायांचं, तिथं कीर्तन होतं महाराजांचं. आणि पूर्ण सगळ्या त्या मोगलांनी महाराजांना वेढा घातला. शिवाजी महाराज त्या कीर्तनाला होते, म्हणले शिवाजी महाराजाला आता पकडायचं. तसं तर काही शिवाजी महाराज सापडत नाही, आणि पकडायचं म्हणल्यानंतर सगळं पारपॅकच करून टाकलं. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं, कोणीतरी सांगितलं महाराजांच्या कानात हळूच, म्हणले महाराज हे सगळे माणसं म्हणले राजा शिवाजीला पकडण्याकरता आलेले. त्यावेळेला तुकाराम महाराजांनी विचार केला, माझ्या कीर्तनात जर राजांना पकडल्या गेलं तर परत माझ्या कीर्तनाला कोणी येणारच नाही. त्यावेळेला महाराजांनी फक्त वर हात करून पांडुरंगाची विनंती केली, येईव येईव येव विठाबाई मावली, ती ढाळावरी कर ठेवून वाट मी पाही. असं म्हणल्याबरोबर सगळे माणसं कीर्तनकार म्हणजे जे होते ते पण शिवाजी झाले, सगळं पब्लिक शिवाजी झालं. टाळकरी शिवाजी, पखवाजे शिवाजी, शिवाजी धरायचंच कोण. आणि त्यावेळेला भगवान परमात्मा आले, घोड्यावरती बसले, आणि तिथून जे पळाले ना तर तिथं विठ्ठलवाडीमध्ये गेले. त्या जंगलामध्ये हे माणसं सगळे मागून पळायचे, पकडो पकडो, तरी पण सापडले नाही. स्वतः देव आले आणि तिथं गुप्त झाले. तिथं आजही पुराणे काळातलं मंदिर आहे. गुरुजी कधी जाऊन बघा तुम्ही. आता परवाच मी गेलो होतो आमच्या मित्राच्या गॅरेजला, म्हणलं हे मंदिर म्हणले विठ्ठलवाडीचं मंदिर आहे. पूर्ण जंगल होतं तिथं, आता जंगल राहिलं नाही. आता 10-10, 15-15 मध्ये बिल्डिंग झाल्या तिथं. पण जी घडलेली घटना आहे ना, तुकाराम महाराजाच्या कीर्तनामध्ये जर शिवाजी महाराजाला पकडलं असतं ना तर महाराजाच्या कीर्तनात परत कोणी गेलंच नसतं. पण महाराजांनी नाहीच शिवाजी महाराजाच केसाला सुद्धा धक्का लागून दिला. आणि मग शिवाजी महाराजाला कळलं, सांगलं राजे तुमचं काम तुम्हाला करावं लागेल, आमचं काम आम्हाला करावं लागेल. तुम्ही आमच्या कीर्तनाला जरी आमचं कीर्तन तुम्हाला जरी आवडलं तरी पण तुम्ही आमच्या जास्त कीर्तनाच्या नादी लागू नका. परतंत्रामध्ये जे घुसले आपले जे गुटलेलं आहे ना भारत देश, त्यावेळेला 100% पिकलं ना तर 75% त्यांना द्यावा लागायचं. असा काळ होता त्या काळामधला. आणि आपल्यासमोर हत्या करायची ही माणसं, काहीच चलत नसतं आपलं. आज ती परिस्थिती नाही. आज कीर्तन करण्याला तुम्हाला काही अडचण नाही, काही बोलण्याला अडचण नाही. त्यावेळेला एवढी परिस्थिती अवघड होती. अगदी काही जरी झालं ना तर आपल्या परस्त्रीचा किती ते अपमान केला जायचा, काहीच करत नव्हतं. राजा शिवाजी जन्माला आले, गमीने कावे केले, आणि म्हणून हा भारत देश स्वतंत्र झालाय. हा नीतीचा धर्माचा देश आहे. म्हणून ह्या देश जपण्याकरता प्रत्येक माणसाला आपल्याला जीवन चांगलं जगावं लागेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचा मी जो अभंग घेतला सेवेकरता, नाम घेता उठा उठी
होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडली मिठी. कारण विठ्ठल पायी एकदा तुमच्या मिठी पडली र पडली आणि तुम्हाला एकदा विठ्ठल कळाला की बा तुमचं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा नाम घेता उठा उठे होय संसाराची तुटी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडले मिठी. नामापरते साधन नाही जे तो करचे नाही शे काय. नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे महाराज. नामस्मरण ज्या ज्या वेळेला आपल्या मुखात येतं ना त्यावेळेला आपली वाचा शुद्ध होती आणि नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं एकच कीर्तन ऐकलं मी नेहमी सांगत असतो. संताजी पवारांनी एकच कीर्तन ऐकलं महाराजांचं पण एका कीर्तनामध्ये एवढं परिवर्तन झालं एवढे श्रीमंत होते पण सगळा संसार सोडून दिला आणि जाऊन बसले बेटात. मला परत संसारात जायचंच नाही. मला तुम्ही सांगा संसार करत असताना आपल्याला लय बरं वाटतं. संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ सोने पाठीला गळे वडाळ कवनामी चरण जाऊ आता दृष्टी दे निर्मळ धर्म जागोच दैवाचा जो परोपकारी अंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे संसारी असावे असोनी नसावे वचन करावे वेळोवेळा वचन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे ना असुनी नसावी. कारण संसार करत असताना चारही दिशेला बघायचं. नुसता संसार करत बसायचं नाही जीवनामध्ये. संसार करण्याकरता आपण आलोय का इथं भजन करावे वेळोवेळा. कारण नुसता संसार करून जमणार नाही राजेवा. आपल्याला संसार केला पाहिजे तीर्थयात्रा झाल्या पाहिजे दान करता आलं पाहिजे. आपण मिळवलेला पैसा सगळाच आपल्या काकाचा नाही. त्याच्यामध्ये काही दवाखान्याला जाणार काही किराणे मालाला जाणार काही इस्त्रीत जाणार काही याच्यात जाणार काही त्याच्यात जाणार. सगळा पैसा आपला आहे का नाही. मिळवलेला पैसा सगळा आपला नाही तो त्याच्या वाटेने जात असतो. संसार करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की राजा अरे तो संसार करत असताना जरा मागं पुढं बघ अभंगाचं दुसरं चरण. ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी ऐसा लाभ
बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे बिटी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे बिटी ऐसा लाभ बांधा गाठी ऐसा लाभ बांधा ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडली मिठी. काहीतरी म्हणजे तुझ्या पदरात लाभ पडू दे ना. बरं हा नरदेह मिळाला ना, हा फुकट नाही राजा हो, फार भाग्यवान आहे आपण. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवाची होईन म्हणते ते होती तरी चितिके न धरावे भाग्य आले ती मनुष्य देहा 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 तोहा पहा विठ्ठल तोहा पहा तोहा विठ्ठल रुक्मिणी तोहा पहा विठ्ठल विठ्ठल भाग्य आले ती मनुष्य देहा भाग्य आले ती मनुष्य देहा तोहा पहा विठ्ठल तोहा पहा काळा विठ्ठल भाग्य आले ती मनुष्य देहा भाग्य आले ती मनुष्य देहा भाग्य आले ते मनुष्य देहा तेव्हा पाहा तोहा पहा विठ्ठल तोहा पहा विठ्ठल. कारण भाग्यवान येत आपण परमार्थात आलोय, आपल्याला नरदेह मिळालाय, आपण सगळं बरं देवाने देताना सगळ्या गोष्टी भरपूर दिल्या आपल्याला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन दिले तू जोडती नारायण दाचे जीव पण भव रोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जेणे तू जोडसे नारायण नाशे जीवपण भवरोग. लगडबड करू नका म्हणे कीर्तन उलटन. ठरा ठरा तुकोबराने सांगितलं की बाबा तू नरदेहाला आला विठ्ठल पायी पडे मिठी विठ्ठल पायी पडे मिठी. पण विठ्ठल पायी मिठी पडल्यानंतर त्याचा परिणाम काय? तिसरं चरण नाही नाही तिसरं चरण आठवण मला विठ्ठला 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 नामा परते साधन काही जे तू अनिक करेशी काही जे तू अनिक करेशी काही नामा परते साधन नाही जे तू अनिक करते जे तू अनिक करते काही नामा परते साधन नाही जे तू अनिक करेशी काही जे तू अनिक करेशी काही नामा परते साधन नाही जे तू अनिक करते काही जे तू अनिक करते काही
साधन नाही, जे तू करशील ऐशे काही. आणि एवढं झाल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणले याच्या पुढं काय करुणी सांगे तू करुणी सांगे तू करुणी सांगे तुका 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 नाम घेता राहून का नाम नाम घेता राहून का ऐसा लागू पादा ऐसा लागू पादा का नाम घेता राहू नका, नाम घेता राहू नका, ऐसाला बांधा गाठी, बांधा गाठी, चला पायी पडे मिठी विठ्ठला पायी पडे मिठी विठ्ठला पायी पडे मिठी विठ्ठला विठ्ठल पायी पडे मिठी
संपलेली. सांगे तुका नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडले मिठी किंवा पडे मिठी. कीर्तनाची वेळ संपलेली, बरोबर 9 वाजलेले. गाडी टायमाला स्टेशनवर गेलेली बरी, कारण माझं वय झालेले. काही चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा. ह्या ठिकाणी माझे चिरंजीव तेजस फडके, त्यांचे मित्र लांडेसाहेब आणि काळेसाहेब ह्या ठिकाणी आलेले, तुमचा आभार मानतो. आणि माझ्या जीवनामध्ये माझे हरिभक्तीपरायण शंकर नाना असतील, भरत महाराज असतील, सर्व तुम्ही टाळकरी. खरोखर मी माझं वयात आणि त्यांच्या वयात 10 वर्षाचा फरक आहे. एका तारी माझी 5 झाली आता. पण ह्या माणसाकडं परमार्थ शिकायचं असलं तर यांच्याकडं, वारकरी सांप्रदायिकमध्ये ज्या काही गोष्टी आहेत ना यांच्याकडे शिकलं पाहिजे. वयावर जाऊ नका. जरी वय तुमचं जास्त असलं ना तरी पण लहानाचं सुद्धा ऐकत चला, कारण लहान माणसाकडे काही गोष्टी चांगल्या असतात. खरा परमार्थ आम्ही त्यांच्यामुळे शिकलो. आता आमचा त्यांच्या इतका अभ्यास नाही. काही त्यांनी अशी प्रमाण दिली की आम्ही कधीच ऐकलेलं नाही, तरी आम्ही मान्यच करून घेतो. आपल्याला जर काही गोष्टी येत नसल्या ना तर हात जोडून मान्य करायचं, आत्रापणा करायचा नाही. म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही सर्वजण ह्या ठिकाणी आला. थोरणकरांनी मला पहिल्या दिवसाचा कीर्तन करण्याची संधी दिली. आणि पहिला दिवस इतका महत्त्वाचा असतो ना की पहिल्या दिवसाचं कीर्तन करायचं म्हणजे, आता मी पंतरवडे आथरून ठेवलेले आहेत. उद्याच्या कीर्तनकाराला आता काही पक्वान्न बनवलं, 5ही पक्वान तरी माझ्या पंतरवड्यातच वाढावं लागेल, त्याला पर्याय नाही. आणि 8 दिवस माझ्या पंतरवत वाढूनच त्याला जेवावं लागेल, पर्याय नाही त्याला काही. वाढून ठेवलं ना मी पंतरवड्या. मी रिबीन कापली, आज कुजळ टाकली, पाया माझा तयार झाला. ज्ञानदेवे रचिला पायानं उभारिले देवालया, नामतयाचा किंकर तेने केला हा विस्तार. जनाधन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झाला शे कळसन भजन करा सावकाश भाई. ज्ञानेश्वर माऊली जरा माऊली राज माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली राज माऊली. तुकाराम 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 खुर्ची नाही आली महाराजांना. थांबा थांबा, सगळ्या जणांनी नंतर उठा. पहिल्या सूचना ऐका. उठू नका, कोणी उठू नका. सूचना ऐका मग जास्त उठा. वेळ आपला घेणार नाही. खरं वास्तविक पहिल्या दिवसाचा आज कीर्तन सेवा या ठिकाणी वेळेत झाली. त्या